नमस्कार। आज मार्गशीर्ष शुक्ल तृतीया शके 1934 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल कोसळून 6 कामगार जखमी। थंडीचा कडाका वाढला आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांकरता फुटबॉल लीगचं आयोजन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचा काही भाग काल कोसळल्यानं 6 कामगार गंभीररित्या जखमी झालेत। काल रात्री 11 ते 11:30च्या सुमाराला हा अपघात घडला। वालधुनी ते कोळसेवाडी असा जोडणारा हा पूल गेल्या 4 वर्षापासून बांधला जातोय। काल रात्री या पुलाचा काही भाग कोसळला। या पुलाचा जवळपास 10 फुटाचा भाग कोसळला। काही कामगार तिथे काम करत असतानाच पुलाचा भाग कोसळला। यामुळे हे कामगार गंभीररित्या जखमी झालेत। या कामगारांवर कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे पूल बांधण्याचं काम देण्यात आलंय। 2008 मध्ये कंपनीला हा ठेका देण्यात आला असून या कामात बरीच दिरंगाई झाली आहे। त्यातच कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यामुळे कालचा प्रकार घडल्याचं चर्चेला जात आहे। ठाण्यातील 65 वर्षीय माया बहुलेकर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी त्यांचा जावई परेश ठक्कर याला देखील अटक केली आहे। बुधवारी रात्री माया या एकट्याच घरी होत्या। त्यावेळी अनिल त्यांच्या घरी गेला होता। जवळच पडलेल्या हातोड्यानं त्यानं माया यांच्या डोक्यात 5 घाव घातले। या हल्ल्यात तीव्र रक्तस्राव झाल्यानं त्या जागीच गतप्राण झाल्या। जाताना अनिलनं त्यांच्या गळ्यातील 6.5 तोळ्यांचं गंठण काढून घेतलं। माया यांचा मुलगा वैभव कामावरून घरी परत आला त्यावेळी त्याला आपली आई रक्ताच्या थारोळ्यात असल्याचं दिसलं। अनिल रायबोलेला 1.25 लाखांचं कर्ज झालं होतं। माया आणि त्यांचा जावई परेश या दोघांची नेहमी भांडणं होत असत, कारण परेश हा काहीही कामधंदा करत नव्हता। परेशनं सासूला मारल्यास अनिलला 50,000 रुपये देण्याचं कबूल केलं होतं। हे कर्ज फेडण्यासाठीच परेशच्या सूचनेनुसार माया यांना मारल्याची कबुली अनिलनं पोलिसांना दिली होती। पोलिसांनी त्यानंतर परेश ठक्करलाही अटक केली। न्यायालयानं परेशला 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली। अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टतर्फे नेरूळ इथं आगरी कोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। विविध प्रांतातून वास्तव्यास आलेल्या शहरवासियांना ग्रामसंस्कृती लोकपरंपरेबरोबरच तिथल्या रूढी परंपरांचं जवळून दर्शन व्हावं, मूळ संस्कृती आणि नागरी संस्कृतीमध्ये आदान प्रदान व्हावं, सांप्रदायिक एकात्मता आणि एकता वृद्धिंगत व्हावी याच जाणीवेतून या आगरी कोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। नेरूळच्या गणेश रामलीला मैदानावर 4 ते 13 जानेवारी दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवात प्रबोधनात्मक व्याख्यानं, चर्चासत्र, आरोग्य शिबिरं, भजन, प्रवचन, बाल्यानाच, देवीची गाणी, शक्तितुरा, लावणी नृत्य, भारूड, गोंधळ, पखवाज, तबला, बासरी, जुगलबंदी असे विविध प्रकार बघायला मिळणार आहेत। आगरी कोळी पद्धतीचं जेवण ही खवय्यांसाठी खास मेजवानी ठरणार आहे। रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटीतर्फे आदिवासींसाठी मदतीचं आवाहन करण्यात आलंय। जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील शेई हा आदिवासी पाडा विकास कामासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे सिटीनं दत्तक घेतलाय। नवरत्न नावानं राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी दानशूर व्यक्तींना मदतीचं आवाहन देखील करण्यात आलंय। रोटरी क्लबच्या माध्यमातून आदिवासी पाड्यांवरील मुलांसाठी कपडे, शैक्षणिक साहित्य, खेळणी, सायकल, संगणक यांचं वाटप करण्यात येणार आहे। ज्यांच्याकडे 5 ते 16 वयोगटातील मुलामुलींसाठी जुने नवीन कपडे, मराठी इंग्रजी भाषेतील गोष्टीची अभ्यासाची पुस्तकं, कपडे, साड्या, ड्रेसेस तसंच सायकली असतील त्यांनी रोटरी क्लबकडे त्या जमा कराव्यात असं आवाहन क्लबतर्फे करण्यात आलंय। ही मदत 23 डिसेंबरपर्यंत ठाण्यातील विविध केंद्रांवर स्वीकारली जाणार असून 29 डिसेंबर रोजी शेई गावात एका कार्यक्रमात त्याचं वाटप करण्यात येणार आहे। अधिक माहितीसाठी रोटरी क्लबशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। मृत झालेल्या व्यक्तीच्या नावावर अनधिकृत इमारत बांधणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला नोटीस न देता मृत व्यक्तीलाच नोटीस देण्याचा प्रकार स्थायी समितीच्या बैठकीत उघड झालाय। विशेष म्हणजे सध्या या जागेवर 8 मजली इमारत उभी असून यामध्ये लोक राहायला देखील गेले आहेत। कळवा रेल्वे स्थानक परिसरात PV ढोले यांची जागा आहे। या जागेवर एका बांधकाम व्यावसायिकानं इमारत बांधायला सुरुवात केली होती। ठाणे महानगरपालिकेनं या प्रकरणी ढोले यांना नोटीस बजावली, पण ढोले यांचं निधन झाल्याचं महापालिकेला माहीतच नव्हतं। या नोटीसीला प्रतिसाद न मिळाल्यानं महापालिकेनं पुन्हा न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली। या दरम्यान बांधकाम व्यावसायिकानं 8 मजली इमारत बांधून पूर्ण केली आणि त्यामध्ये लोक देखील राहायला गेले।
हा सर्व प्रकार स्थायी समितीच्या कालच्या बैठकीत उघड झालाय। त्यावेळी अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले। या बैठकीतच मोहम्मद कुरेशी या बोगस डॉक्टरच्या भरतीचा मुद्दा चांगलाच गाजला। कुरेशी याला सेवेत घेताना त्याच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली गेली का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला, पण त्याला प्रशासनाकडून कोणतंही ठोस उत्तर दिलं गेलं नाही। महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर आर.टी. केंद्रे हे गैरहजर होते। ते आल्यावर उत्तर दिलं जाईल असं यावेळी सांगण्यात आलं। ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिरात कौपिनेश्वर मित्रमंडळातर्फे भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। देव दिवाळीचं औचित्य साधून हा भंडारा आयोजित करण्यात आला होता। कौपिनेश्वर हे ठाण्याचं ग्रामदैवत आहे। त्याची माहिती ठाण्यात नवीन येणाऱ्यांना होण्यासाठी कौपिनेश्वर मित्रमंडळातर्फे दरवर्षी या भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं। 10 वर्षापूर्वी कौपिनेश्वर मित्रमंडळाच्या झेंड्याखाली काही युवक एकत्र झाले आणि त्यांनी ठाण्यासाठी काहीतरी करावं या हेतूनं हे मंडळ स्थापन केलं। ठाण्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढते, त्यांना ठाण्याची माहिती मिळावी या उद्देशानं या भंडाऱ्याची सुरुवात करण्यात आली। सुरुवातीला 1001 मंडळी या भंडाऱ्याचा लाभ घेत असत, पण आता जवळपास 5000 मंडळी या भंडाऱ्याचा लाभ घेतात असं संयोजकांतर्फे सांगण्यात आलं। भारतीय जनता पक्षातर्फे राज्य शासनानं प्रसिद्ध केलेल्या सिंचनावरील श्वेतपत्रिकेची राज्यभर होळी केली जाणार आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे। येत्या सोमवारी विविध जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या श्वेतपत्रिका नामक कागदांची होळी करणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं। राज्य शासनानं जारी केलेली सिंचनावरील श्वेतपत्रिका ही निव्वळ धूळफेक आहे। श्वेतपत्रिका नामक कागदपत्र म्हणजे जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे। गेल्या 10 वर्षात सिंचन क्षेत्रामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत पुरावे समोर आणून चौकशीची मागणी पक्षानं केली होती, पण त्याची शासनानं कधीही दखल घेतलीच नाही। ही तथाकथित श्वेतपत्रिका म्हणजे भ्रष्टाचारांच्या आरोपाचा चौकशी अहवाल नाही, त्यामुळे ही खोटी श्वेतपत्रिका भारतीय जनता पक्ष स्वीकारत नाही हे शासनाला दाखवून देण्यासाठी येत्या सोमवारी जिल्ह्यामध्ये अशी होळी केली जाणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं। भविष्यात ठाणे महानगरपालिकेचा फुटबॉलचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकेल असा आशावाद महानगरपालिका आयुक्त आर.ए. राजीव यांनी आज व्यक्त केला। ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे महापालिका फुटबॉल लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेचं उद्घाटन महापालिका आयुक्त आर.ए. राजीव यांनी स्वतः फुटबॉल खेळत केलं। त्यावेळी बोलताना त्यांनी हा आशावाद व्यक्त केला। महानगरपालिका शाळांमधील 8 संघांमधून एक चांगला संघ तयार होईल आणि तो पुढे जिल्हा स्तरावर तरी बाजी मारेल असा आशावाद पालिका आयुक्तांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। सिंघानी या शाळेच्या मैदानावर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेसाठी 8 संघ आले आहेत, तर मुंबई आणि पुण्यातील नामांकित संघ काही प्रदर्शनीय सामने तिथं खेळणार आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये खेळांविषयी गोडी निर्माण व्हावी, खेळांसाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावं या उद्देशानं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। जगात सर्वात जास्त खेळला जाणारा हा खेळ असून या खेळात महापालिका शाळातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं आणि त्यांच्यामध्ये लपलेल्या गुणवत्तेला वाव मिळावा असा ही स्पर्धा भरवण्यामागे उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। थंडीचा मोसम सध्या सुरू असून थंडीच्या कडाक्यात चांगलीच वाढ झाली आहे। सकाळी सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे संपूर्ण शहर धुक्याच्या दुलईखाली झाकलं गेल्यासारखं दिसतंय। गेले काही दिवस वातावरणात गारवा जाणवतोय, पण काल रात्री आणि आज सकाळी थंडीचा कडाका चांगलाच जाणवणारा होता। विशेषतः घोडबंदर, उपवन अशा परिसरात तर थंडी चांगलीच जाणवत होती। तापमानाचा पारा चांगलाच घसरल्यामुळे कपाटात बंद करून ठेवलेल्या कानटोप्या, मफलर, ब्लँकेट आता बाहेर आलेत। सकाळच्या थंडीत बाहेर फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत गेले काही दिवस वाढ झालेली दिसत होती, पण आज सकाळी मात्र कडाक्याच्या थंडीमुळे तुरळकच मंडळी रस्त्यावर दिसत होती। शाळेत, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी देखील कुडकुडत स्वेटर, मफलर घालून जाताना दिसत होते। वाढत्या थंडीमुळे एकीकडे आल्हाददायक वातावरणाचा अनुभव येत असतानाच दुसरीकडे सर्दी, ताप, खोकल्याचा देखील जोर वाढतोय।